तर तिथं राज ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे। सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। आगामी निवडणुकांसंदर्भात शिवतीर्थावर विचारमंथन होत आहे। 1 नोव्हेंबरला मोर्चा सुद्धा आहे आणि या मोर्चाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, शिवतीर्थावर विचारमंथन। नक्कीच लाघवी, आपण बघतोय की सातत्याने ठाकरे बंधू जे आहेत ते एकमेकांना कौटुंबिक स्वरूपात भेटतायत, कधी राजकीय स्वरूपात भेटताना पाहायला मिळतात। सातत्याने त्यांच्या ज्या भेटीगाठी आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि हे दोघंही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। खरं तर ही जी स्पष्टता आहे ती दोघांकडूनही दिली नसली तरी पूर्ण अस्पष्ट संकेत ते दोघंही सारखे देताना पाहायला मिळतात। आणि आता जर बघितलं तर सातत्याने राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांसाठी गेलेले होते। निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे वारंवार सांगितलेलं होतं आणि या सगळ्याच नेत्यांनी फार काही ऍक्शन घेतली नाही आणि त्यानंतर यावर आपण एक मोर्चा काढायचा अशी तयारी या महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांनी आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षांनी देखील घेतलेली पाहायला मिळाली। 1 तारखेला त्यांचा मोर्चा आहे, लोक रस्त्यावर उतरणार आहेत आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांचा हा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। नेमकं कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मोर्चा हँडल करायचा या संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन ते करतील अशी माहिती मिळते। या व्यतिरिक्त महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्या सगळ्यांना काढायला सांगितलेल्या आहेत। त्या प्रभागातल्या त्या सगळ्या याद्या घेऊन राजसाहेब यांना भेटा आणि आम्ही त्याच्यानंतर काय करायचं ते सांगतो अशा पद्धतीच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या होत्या। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला जो आहे तो जारी आहे आणि त्याचप्रमाणे आज देखील ही बैठक पार पडणार आहे। खरं तर दिवाळी नुकतीच झालेली आहे। दिवाळी 2 ते 3 वेळेला ठाकरे बंधूंची एकमेकांकडे भेट झाली आणि त्यानंतरचा हा आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय लाघवी। अगदी भाग्यश्री। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।